यवतमाल के वनिमेष शिंदे शिवसेना की ओर से प्रकल्प प्रभावितों के लिए रोजगार मेले का आयोजन किया गया। कार्यक्रम में विधायक बच्चू कडू ने शिरकत करते हुए सरकार के सामने रोजगार का मुद्दा जोरदार तरीके से उठाया। वनी क्षेत्र में कोयला खदानों के लिए कई किसानों की जमीन परियोजनाओं में चली गई है। ऐसे में प्रभावित परिवारों के साथ स्थानीय गाँव के युवाओं को रोजगार में प्राथमिकता मिलनी चाहिए, ये मांग बच्चू कडू ने की है। उन्होंने सवाल उठाया कि प्रकल्प प्रभावित अपने अधिकारों के लिए आवाज क्यों नहीं उठा रहे हैं। कडू ने युवाओं से अपने हक के लिए संघर्ष करने का आह्वान किया। उन्होंने सरकार को चेतावनी देते हुए कहा है कि प्रभावितों को उनका अधिकार और रोजगार मिलना चाहिए। साथ ही अपने आक्रामक अंदाज में उन्होंने कहा है कि महाराष्ट्र में ऐसी कोई ताकत नहीं जो बच्चू कडू पर दबाव बना सके। उनके इस बयान के बाद रोजगार और प्रकल्प प्रभावितों का मुद्दा फिर से चर्चा में आ गया है। आता मी किती काही खरं सांगितलं तरी ज्यांना आपल्याबद्दल वाईट बोलायचं आहे किंवा सोप्या विदर्भाच्या भाषेत झुरक्या पाडायच्या आहे ते पाडल्याशिवाय राहणार नाही। आणि बच्चू कडूवर दबाव आणणारी अवलाद या महाराष्ट्रात हिंदुस्थानात येणार नाही। आम्ही शेतकऱ्यांसाठी आहोत, मजुरांसाठी आहोत, जे काही कष्टकरी आहे, दिव्यांग आहे, त्याच्या आरोप कोणी येऊ शकत नाही। जे शिकवण आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवली, 8-15 मावळे घेऊन आदिलशाहीची फौज 1500-100 किलोमीटरवर 1 लाख उभी असताना सुद्धा जिजाऊ डगमगले नाही। सावित्रीवर सेनाचा वर्षाव केला तरी शिक्षणाचे कस सोडले नाही। अहिल्यादेवी होळकरांनी विधवा झाल्यामुळे राज्य चालवलं आणि ताराराणी तर मी सांगतोय औरंगजेबाला चढवती पळवाणी याच मातीत ज्या ताराराणीने गाडला त्या महाराष्ट्रातला बच्चू कडू आहे, त्याचा विचार करणारा बच्चू कडू आहे। आणि असं असताना आम्ही प्रामुख्यानं जे काही आतापर्यंत आम्ही प्रश्न हाती घेतले, कुठलाही पक्ष नाही, जातीचं कुठलंही भांडवल नाही, धर्माचा झेंडा लावून नाही, तर मुद्द्यात हात घालण्याची जमात आमची। ज्या दिव्यांगाला पाय नाही, हात नाही, डोळे नाही, कानाला ऐकायला येत नाही, त्या दिव्यांगासाठी घरचा भाऊ बनायला नाही, बच्चू कडू 25 वर्ष सातत्यानं त्याच्या पाठीशी उभा राहून अंगावर 200 गुन्हे दाखल करून घेतले, पण 1 इंच सुद्धा माग हटवली लक्षात। 400 रुपये महिन्याची लढाई सुरू झाली, 200 गुन्हे दाखल झाले। मागच्या आंदोलनात 11 दिवस उपाशी बसलो आणि दिव्यांगाचा 600 रुपयाचा पगार तुमच्या आमच्या आशीर्वादानं 2500 करण्याची ताकद उद्या महाराष्ट्रात